दृश्य आपण बघतोय धाराशिव मधली। सध्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ही जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीच्या सगळ्याच म्हणजे कार्यालयांच्या बाहेर अशा पद्धतीची घोषणाबाजी केली जात होती। सध्या सुनील तटकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान आता छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काल लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला राडा झालेला होता आणि आता धाराशिवमध्ये तटकरेंच्या समोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची ही जोरदार घोषणाबाजी आपण पाहतोय। एकीकडे धाराशिवच्या दौऱ्यावरती असल्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे, तर त्याच वेळेला छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत आणि तटकरे यांच्या समोर सध्या जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। सध्याची धाराशिवमधली ही दृश्य आपण बघतोय। लातूरमध्ये काल घडलेल्या राड्याचे पडसाद सगळ्या राज्यभरामध्ये सध्या उमटलेले बघायला मिळत आहेत आणि धाराशिवमध्ये सध्या छावा संघटनेचे कार्यकर्ते, मराठा कार्यकर्ते हे काहीसे आक्रमक झालेले आहेत। तर सध्याची ही घोषणाबाजी सुद्धा आपण ऐकतोय। लातूरमधल्या राड्याच्या नंतर तटकरेंचा आज हा धाराशिवचा दौरा आहे आणि धाराशिवमध्ये एकीकडे तटकरे यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे तटकरेंचं स्वागत करण्यासाठी जमलेले होते। मात्र तटकरे यांच्या ताफ्यासमोर येऊन आता छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। सध्याची ही धाराशिवमधली दृश्य आपण पाहतोय। सुनील तटकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावरती असताना आता छावा संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। विरोध दर्शवलेला होता तटकरे यांना। एकूणच सूरज चव्हाण यांनी काल ज्या पद्धतीने छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केलेली होती, या सगळ्याचे पडसाद सध्या राज्यभरामध्ये उमटताना दिसत आहेत आणि एकूणच छावा संघटनेचे कार्यकर्ते असतील, मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे आक्रमक झालेले आपण पाहतोय। ही दृश्य आहेत धाराशिव मधली। सुनील तटकरे यांच्या समोर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले। सुनील तटकरे धाराशिवच्या दौऱ्यावरती असताना या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट या घटनास्थळावरून। अप्पासाहेब, काय घडतंय नेमकं धाराशिवमध्ये? प्रज्ञा, आता या ठिकाणी जो काय राष्ट्रवादीचा नियोजित कार्यक्रम होता त्या ठिकाणी प्रचंड तणाव पाहायला मिळत होता। मराठा कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात जी मागणी करत घोषणाबाजी केली होती तो म्हणजे सूरज चव्हाण यांचा राजीनामा घ्या। त्या ठिकाणी गेटवरच त्यांनी ठिय्या आंदोलन दिलं होतं। तटकरेंचा रस्ताही काही काळ या कार्यकर्त्यांनी अडवला होता। मात्र आता यामध्ये शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा झाली आणि हा तटकरेंचा जो ताफा आहे तो त्यांचं पत्रकार परिषद ज्या ठिकाणी घेणार आहे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। मात्र या पत्रकार परिषदेच्या अगोदर ज्यावेळेस शिष्टमंडळाची चर्चा झाली, आपण तटकरे यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधला की अजित पवारांनी राजीनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत, सूरज चव्हाण यांचा राजीनामा कधीपर्यंत होणार आहे, तर त्यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला असल्याची माहिती दिलेली आहे आणि सूरज चव्हाण यांचा राजीनामा आहे तो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतला असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। आणि सुनील तटकरे या ठिकाणी जो राष्ट्रवादीचा नियोजित कार्यक्रम होता पक्षाचा त्या ठिकाणाहून आता पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पक्ष कार्यालयात गेलेले आहेत। या ठिकाणी जवळपास 3 ते 4 तासमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत आक्रमक पद्धतीने मागणी केलेली होती। मात्र राजीनाम्याच्या मागणीवर राजीनामा झाला तरी आपण समाधानी नाही आहेत असा सुद्धा मराठा कार्यकर्त्यांचा एक